2021च्या स्थायी समितीमध्ये सभापती संजय भोईर. आता या संजय भोईरला कोण बरं समजावं? सरळ सरळ रवींद्र शिंदेचं नाव घेतो. रवींद्र शिंदेवर काय कारवाई केली? अरे काय कारवाई केली? संजय भोईरला माझं विचारणं आहे, बाबा तुझं काय खाल्लं होतं का तुझ्या बाबाचं काय खाल्लं होतं माझं नाव घ्यायला? थेट विचारला प्रश्न मी 4 चौघामध्ये जेव्हा मला तिसऱ्या माळ्यावर भेटले. कोणाच्या बापाला घाबरणार नाही. संविधानाचं रक्त आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे, चांगो शिंद्यांचं रक्त आहे, कामगार युनियनचं रक्त आहे. आज बाबा गेल्यानंतर त्यांचे कामगार चळवळ सर्व पुढे घेऊन चाललेलं आहे. न्याय हक्क देण्याचं काम करतो. कोणाच्या बापाचे 5 पैसे खात नाही का घेत नाही. आज माझ्या गोरगरीब कामगार मला मदत करतात युनियन आंदोलनासाठी वर्गणीद्वारे. कोणाचे टक्केवारी घेत नाही, कोणाचे खोके घेत नाही, कोणाचे सेटिंग केली नाही, कधी काय केली नाही, प्रामाणिकपणे काम केलं हे दाखवतोय. रवींद्र शिंदेच्या नादी लागाल तर तुमचे वाबाळे हे निघणारच. तुम्ही मला सस्पेंड केलं नव्हतं. तुम्ही जर मला सस्पेंड केलं नसतं तर रवींद्र शिंदे तुमचे वाबाडे काढले नसते. मी प्रामाणिकपणे काम करणार, कोणाच्या अध्यात्म मध्यात कोणाला पाय नाही लावलं आणि लावतही नाही आणि कोणाकडे जातही नाही. ही सवय नाही लावली आमच्या बाबांनी आम्हाला. लोकांकडे भीक मागायची का लोकांकडे वशिल्याने काय करायची? आम्ही स्वयंभू आहोत. चांगो शिंदे स्वयंभू आहेत. त्यांनी त्यांच्या त्या एकाच्या कालावधीत 2 नगरसेवक दिले. वसंतराव डावखऱ्यासारख्यांना निवडून दिलं. ते स्वयंभू आहेत. स्वयंभू आहेत. कुंभार माठ घडवतो, त्यात स्वतः पाणी पित नाही, परंतु दुसऱ्याला पाणी प्यायला ते माठ उपयोगात येतं. असं चांगो शिंद्यांचं कार्य आहे. कुंभार स्वतः मटकी घडवतो, दुसऱ्याला पाणी प्यायला देतो, स्वतः पाणी पित नाही. असं चांगो शिंद्याचं कर्तृत्व आहे. आणि या चांगो शिंद्याचं कर्तृत्व जर चांगल्या पुढे नेत असेल आणि त्यांचं क्रिक रस्त्याला नाव योगदान आहे, नगरपालिका महानगर जर नाव मागत असेल, गेले 10 वर्ष पाठपुरावा करतो त्यांचं नाव देत नाही. विठ्ठलाच्या मूर्ती बसते, तिला लोकल बॉडी नाही लागलं. ठाणे वैभवचं ठाणे वैभवचं मला म्हणायचं काय योगदान आहे? पत्रकारिता करतो फक्त. नरेंद्र बळावांचं काय योगदान आहे महानगरपालिकेच्यासाठी, महानगरपालिका कामगारांसाठी? आज पात्रता नसताना, शासन जी आरनुसार पात्रता नसताना त्याचं नाव सभागृहात सरकारी कार्यालयात काय करतंय? फोटोही काढा आणि त्याचं नावही बदला. वीर माता जिजाई ठेवा, वीर माता जिजामाता ठेवा नाव. नरेंद्र बळाचा हॉल सभागृह खूप बदलून वीर माता जिजाई महिलांचं नाव असावं. महिलांनी शौर्य केलं ना, हिंदवी स्वराज्य घडवलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांचं नाव आलं पाहिजे. नरेंद्र बळार सभागृहाच्या आधी वीर माता जिजाबाई सभागृह म्हणून नाव द्या आणि स्थायी समितीला ते पेंट्सचं नाव काढा. शाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं नाव द्या, अशी माझी जाहीर मागणी आहे. नरेंद्र बळाचं नाव रद्द करा, वीरमाता जिजाई द्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं स्थायी समितीला नाव द्या, अशी माझी मागणी आहे. ते तात्काळ आयुक्तांनी पूर्त नाही केली तर माझा अर्थ आता आंदोलन तर आहेच, उपोषण आहेत. विविध कामगारांच्या प्रश्नाबाबत, कामगारांच्या मागण्याबाबत, विविध अनधिकृत बांधकामाबाबत, विविध नवीन चालू असलेल्या प्रकल्पाबाबत ते तात्काळ बंद करावी, अशा मागण्या आहेत. हा रवींद्र शिंदे आहे. जोपर्यंत त्याचं मनातील इच्छा व्यक्ती पूर्तता होत नाही तोपर्यंत तो शांत बसत नाही. कामामध्ये पण असंच आहे. प्रामाणिक काम करतो, त्याच्या मनाप्रमाणे जे काय होत नसेल तर तो कोणाला काम करू देत नाही. कुठलं कामही देखील मंजूर करत नाही. तर गोरगरिबांची कामं कधी अडकवत नाही, केली नाही. गोरगरिबांना प्रथम न्याय देण्याचा प्रयत्न जो चांगो शिंद्याने केला तोच रवींद्र शिंदे करतोय. खानदानी रक्त आहे. आज आम्ही काय नाही केलं. दादोजी कोंडे स्टेडियम माझ्या बापाने घडवलं. मालकी हक्काच्या जागा तुम्हाला दिल्या. आज ICICI क्रिकेट बोर्डला तुम्ही भाड्याने स्टेडियम देतात, आम्हाला स्टेडियम नाही मिळणार का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी नाही मिळालं तर तिथे मी झोपड्या उभा करणार. मालकी हक्काची जागा आहे. सफाई कामगारांचे बिल्डिंग जर बांधून नाही मिळालं तर झोपड्या उभा करणार. असं आंदोलन मी उभं करणार आहे. दादोजी कोंडे स्टेडियम बाबतचं त्या संपूर्ण झोपड्या पुन्हा बांधायला सांगणार. जर कामगारांच्या बिल्डिंग्स, कामगारांचे न्याय हक्क जर मिळाले नाहीत या वर्षभराच्या सूत्रसंचालनामध्ये तर मी दादोजी कोंडूबाबतचं आंदोलन तीव्र करणार हे सांगतो. कामगारांची घरं प्रथम, कामगारांचे न्याय हक्क प्रथम, कामगारांचे अधिकार प्रथम. जो देशाचे पंतप्रधानांनी आता कामगार कायदा 4 कायदे घडविले त्या अंतर्गत कामगारांचे हक्क प्रथम प्राधान्याने प्रधान देतात. तर तुम्ही कोण? महानगरपालिकेतले प्रशासक, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री. जर नरेंद्र मोदी कामगारांसाठी 4 फायद्याचे कायदे करतात तर त्या कायद्याअंतर्गत आम्ही कायद्याअंतर्गत कामगारांच्या मागण्या असेल त्यांना ते मिळायला पाहिजेत ना.
आज तुम्ही फक्त विधानसभेमध्ये सत्तेमध्ये आहात म्हणून सगळ्या गोष्टी घडू शकता. तर आम्ही तर सत्तेत नाहीत ना, पण आम्ही करायची ताकद ठेवतो. सरकार बदलायची ताकद. अख्खा महाराष्ट्रातले कामगार वर्ग आज रवींद्र शिंदेच्या पाठीशी आहे. संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये कामगार संघटना उभे करा, एवढी ताकद आहे, एवढी निर्माण केली आहे. बाबांनी फक्त ठाणे महानगरपालिका रवींद्र शिंदे अख्ख्या महाराष्ट्रावरती ताकद घेऊन गेलाय. एस रविराज, रवींद्र तांगो शिंदे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्वयंप्राधिकारी युनियन, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, विविध बँकिंग संघटना, विविध संघटना, एस टी डेपो, स्टेट रेल्वे, सगळ्या संघटनात्मक युनियनवर काम करतोय. तो का कामगारांच्या न्याय हक्कासाठी. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.